नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महागाथा या मालिकेमध्ये महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. मागील भागामध्ये म्हणजे भाग 1 मध्ये आपण महाराष्ट्र या शब्दाबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी मांडलेली मतं पाहिली. या भागामध्ये आपण त्यांनी मांडलेल्या मतांमध्ये किंवा त्यांनी जे तर्क दिले त्या तर्कांमध्ये ऐतिहासिक आणि शास्त्रीयदृष्ट्या जर आपण विचार केला त्याचा किंवा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर कुठले तर्क सत्याच्या जास्त जवळ जाणारे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर माझ्या आपल्या सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी कृपया भाग 1 पाहावा आणि नंतर मग हा भाग 2 व्हिडिओ पाहावा. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण कोणाबद्दल काय चर्चा करतो आहोत ते आपल्याला समजायला थोडी मदत होईल. नमस्कार, मी किमंतू ओंबळे सरकार. महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती भाग 2 या विषयामध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. भाग 1 मध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीबद्दल विद्वानांमध्येच एकमत नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र शब्द हा कधी निर्माण झाला असावा. सर्वसाधारणपणे 3ऱ्या शतकाच्या आधी महाराष्ट्र शब्द हा बोलीभाषेत वापरात असावा किंवा महाराष्ट्र हा त्याला समांतर शब्द बोलीभाषेमध्ये वापरात असावा आणि 3ऱ्या शतकाच्या नंतर ते आपल्याला कुठे कुठे शिलालेखामध्ये किंवा पौराणिक ग्रंथांमध्ये सापडायला आपल्याला सुरुवात झालेली दिसते. पण विद्वानांमध्ये एकमत नाही आहे. त्याला एक नाही अनेक कारणं आहेत. कारण विद्वान हे वेगळ्या वेगळ्या वर्गीकरणामध्ये विभागलेले आहेत. त्यांनी जी मांडणी केलेली आहे ते वेगळे वेगळे संदर्भ घेऊन केलेली आहे. काही संदर्भ अस्मितेशी संबंधित आहेत, काही संदर्भ आपण म्हणतो तसं जात धर्माशी संबंध आहेत, काही संदर्भ भाषेशी संदर्भामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे विद्वानांच्या मतामध्ये महाराष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला आणि त्याचा नेमका अर्थ काय लावावा याच्याबद्दल आपल्याला एकमत आढळून येत नाही. तर आपण काय करूयात की पहिल्या भागामध्ये जे विचारवंतांनी मतं मांडली होती किंवा पुराण ग्रंथांनी शिलालेखामध्ये जी मतं मांडलेली होती ती ऐतिहासिक सत्याच्या कसोटीवर उतरतात का, भौगोलिक सत्याच्या कसोटीवर उतरतात का याचा आपण काय करूयात की थोडक्यामध्ये विचार करूयात. सर्वात आधी आपण पुराण ग्रंथ आणि शिलालेखांचा विचार करूयात. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की पुराण ग्रंथ आणि शिलालेख दोन्ही आपल्याला सांगतात की महाराष्ट्र आणि महरट्ट हे दोन्ही पुरातन शब्द आहेत आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून हे शब्द वापरात आहेत. लिखाणामध्ये बोलीभाषेमध्ये आधीपासून असतील पण लिखाणामध्ये आहेत आणि पुराणलेख आणि शिलालेख यात ते शब्द आढळायला सुरुवात होते 3ऱ्या शतकात. म्हणजे त्याच्या आधीपासून ते बोलले जात असले पाहिजेत. ही गोष्ट आपल्याला पुराण ग्रंथ आणि शिलालेखांवरून लक्षात येते. पुराण ग्रंथ आणि शिलालेखांवरून आपल्या असं पण लक्षात येतं की महाराष्ट्र आणि महरट्ट हे एकाच भूभागाला वापरले जाणारे 2 वेगळ्या वेगळ्या भाषांमधले शब्द आहेत. म्हणजे प्राकृत म्हणजे महारट्ट आणि संस्कृत म्हणजे महाराष्ट्र असे एकाच वेळी हे शब्द वापरलेले जात होते. पण पुराणलेख, पुराण ग्रंथ आणि शिलालेख यांच्याबद्दल समस्या अशी आहे की हे दोन्ही जे प्रकार आहेत, लिखाण प्रकार ग्रंथ आणि शिलालेख, हे आपल्याला महाराष्ट्र आणि महरट्ट हे दोन्ही शब्द प्रथम वापरात कधी आले ते सांगतात, परंतु वापरात कसे आले हे सांगत नाहीत. आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय हा नाही आहे की हे शब्द प्रथम वापरात कधी आले. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय हा आहे की हे शब्द निर्माण कसे झाले. वापरात प्रथम कधी आले ती नंतरची गोष्ट आहे, पण निर्माण कसे झाले, त्यांची उत्पत्ती कशी झाली. आणि दुसरा आपला विषय असा आहे की हे निर्माण झालेले शब्द आहेत महाराष्ट्र किंवा महरट्ट, त्याची जर फोड केली आपण तर त्याची जी व्युत्पत्ती होते ती शास्त्रीय कसोटीवर किंवा भौगोलिक कसोटीवर कोणती उत्पत्ती आहे ऐतिहासिक कसोटीवर जी टिकते. तर पुराण ग्रंथांचा आणि शिलालेखांचा आपल्याला इथे काहीच उपयोग नाही. म्हणजे हे जर आपल्याला शोधायचं असेल की महाराष्ट्र शब्द निर्माण कधी झाला आणि महाराष्ट्र शब्दाचा नेमका अर्थ काय लावावा तर आपल्याला पुराण ग्रंथ आणि शिलालेखांचा उपयोग नाही आहे. त्याचं कारण पुराण ग्रंथ आणि शिलालेख आपल्याला फक्त हे शब्द लिखाणामध्ये प्रथम वापरात कधी आले ते सांगू शकतात, निर्माण कधी झाले ते सांगू शकत नाहीत. आणि लिखाणामध्ये पण ज्यांनी महाराष्ट्र हे शब्द वापरलेले आहेत 3ऱ्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत त्यांनी शब्द वापरलेले आहेत महाराष्ट्र आणि महरट्ट,
पण त्याची व्युत्पत्ती सांगितलेली नाही आहे की महरट्ट का म्हणायचं, महाराष्ट्र का म्हणायचं. हे शब्द वापरणाऱ्याने कुठेही 3ऱ्या शतकापासून 10व्या शतकामध्ये विश्लेषण करून आपल्याला सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला महाराष्ट्राची उत्पत्ती कधी झाली आणि त्याचा अर्थ म्हणजे व्युत्पत्ती शोधायची असेल तर पुराण ग्रंथ आणि शिलालेखांना बाजूला ठेवून द्यावं लागेल. यांचा आपल्याला आपल्या शोधकार्यामध्ये काही उपयोग नाही आहे. याच्यानंतर आपण तत्कालीन परकीय इतिहासकार पाहिले. या तत्कालीन परकीय इतिहासकारांमध्ये कोण आहेत, तर आपण ज्याचं नाव पाहिलं ते नाव म्हणजे टॉलेमी, ग्रीक इतिहासकार. त्याने महाराष्ट्राबद्दल किंवा आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो किंवा आज ज्या भूभागाला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी वर्णन करून ठेवलेलं आहे. ते आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं, ते परत इथे सांगायची गरज नाही. पण त्या वर्णनामध्ये पण त्याने ठळकपणे महाराष्ट्र किंवा महरट्ट असा शब्द आज आपण ज्या भूभागामध्ये राहतो त्या भूभागाला उद्देशून कुठेही वापरलेला दिसत नाही. त्याच्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या भूभागाबद्दल जी आपल्या सगळ्यांची संकल्पना आहे, जी संकल्पना असेल, पण ती संकल्पना त्याच संकल्पनेला धरून किंवा आज जे नकाशावर महाराष्ट्र राज्य दिसतं त्याच भूभागाला धरून टॉलेमी जे काही बोलत असेल ते आपल्याला विचारात घेता येत नाही. कारण पहिली गोष्ट अशी आहे की टॉलेमीने भारताला कधी भेट दिली नाही. तो तिकडे इजिप्तमध्ये बसून सर्व इतिहास लिहित होता, इकडून जो त्याच्या कानावर गेला तो. आणि दुसरी गोष्ट, ज्याला महरट्ट त्या काळामध्ये म्हणत होते किंवा महाराष्ट्र म्हणत होते तो भूभाग नेमका होता कुठला आणि तो किती लांब पसरलेला होता, त्यात कोण काय राहत होतं, एवढी विस्ताराने माहिती त्याच्यापर्यंत पोहोचण्याची काही एक शक्यता नव्हती. त्यामुळे त्यानं जे काही लिहिलेलं आहे ते वरवरचं मोगम लिहिलेलं आहे. त्याचा कदाचित आपल्याला या भूभागावर त्या काळामध्ये काही लोक राहत होते एवढं सिद्ध करण्यासाठी उपयोग होईल. पण महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती आपण म्हणलो हे शोधण्यासाठी टॉलेमी काय म्हणतो किंवा त्याने काय लिहिलं आहे याचा आपल्याला काही एक उपयोग नाही. त्यामुळे टॉलेमी काय म्हणतो ते पण आपल्याला बाजूला सोडून द्यावं लागेल. या विषयापुरतं तरी आपल्याला ते विचारात घेता येणार नाही. आता आपण 3ऱ्या वर्गीकरणातले जे इतिहासकार पाहिले हे आपण मी म्हटलं की उजव्या विचारसरणीचे इतिहासकार होते. त्यांनी बरीच मांडणी केली काही ना काही वेगळी. तर या मांडणीमध्ये त्यांनी असं म्हणलं की संस्कृत संज्ञ किंवा प्राकृत संज्ञ म्हणजे संस्कृत म्हणजे राष्ट्र, संस्कृतमध्ये या भूभागाला राष्ट्र असं संबोधलं गेलं आणि प्राकृतमध्ये या भूभागाला रट्ट असं संबोधलं गेलं. त्यामुळं राष्ट्रांचे राष्ट्रिक झाले, राष्ट्रिकांचे महाराष्ट्रिक झाले आणि नंतर महाराष्ट्र निर्माण झालं संस्कृतप्रमाणे. प्राकृतप्रमाणे रट्टचे महारट्ट झाले आणि महरट्टचे परत मराठे झाले. अशी मांडणी हे विचारवंत आपल्याला करताना दिसतात. काही विचारवंतांच्या मते महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे संस्कृतचे रूप आहे किंवा महरट्टाचे सांस्कृतिकरण होऊन महाराष्ट्र तयार झालं. मरहट्टांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र अशी पण काही विचारवंतांनी मांडणी केलेली आहे. काही विद्वानांचं मत असं आहे की इसवी सन 600च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि त्यांनी गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इत्यादी वसाहती करून इथे स्थायिक झाले. सातवाहन राजवटीच्या काळामध्ये हे सर्व वसाहती एकाच स्थानिक सत्तेच्या अंमलाखाली आल्यामुळं त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. एक मोठं राष्ट्र निर्माण झालं आणि ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अजून काही विचारवंत म्हणतात की संस्कृत नाटकांमध्ये येणारा मरहट्ट हा जनवाचक शब्द मराठा या शब्दाचा मूळ शब्द आहे असं आपल्याला वाटतं. मराठा म्हणजे मरता तब हटता. मरहट्ट या शब्दाची अशी एक लोकगुणवाचक व्युत्पत्ती आपल्याला काही मित्रांनी सांगितली. अजून काही विद्वानांचं असं मत होतं की 1200 वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाचा म्हणजे महाराष्ट्रिक, रट्टावरून उच्च दर्जाचा म्हणजे महरट्ट, महत्तर राष्ट्र जो आहे ते महत्तर राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशा पद्धतीची पण मांडणी काही विचारवंतांनी आपल्याला उजव्या विचारसरणीच्या केलेली दिसून येते. परंतु आता जर आपण या सगळ्यामधून ही जी मांडणी मी तुम्हाला थोडक्यात सारांश सांगितली, पहिल्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल थोडं जास्त विस्ताराने बोललेलो. या मांडणीमधून जर आपण विचार करायचं म्हटलं तर कित्येक विचारवंत यातले जे आहेत ते कित्येक विचारवंत स्वतःच असं म्हणतात हे रट्ट लोक कोण होते किंवा राष्ट्रिक लोक कोण होते, ते कुठले होते, त्यांचा वर्ण कुठला होता, त्यांची जाती कुठली होती याच्याबद्दल कसलीच माहिती मिळत नाही.
त्याच्यानंतर रट्ट अथवा राष्ट्रिक लोक उत्तरेकडून दक्षिणेत वसाहतीला आल्याचा कुठलाही सबळ पुरावा मिळत नाही. याचा अर्थ काय होतो की राष्ट्रवरून आपण राष्ट्रिक, रट्टवरून महरट्ट, राष्ट्रिकवरून परत महाराष्ट्र आणि मराठ्यावरून मराठे असे जे लोक आहेत ते लोकांवरून प्रदेशाचं नाव ठेवत आहेत. तर लोकांवरून प्रदेशाचं नाव ठेवायला काही हरकत नाही आहे, पण ते नाव तेव्हा ठेवता येतं जेव्हा ते लोक तिथं राहतात, त्यांचा वंश कुठला हे माहीत असतं आपल्याला. उदाहरण द्यायचं झालं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण भाषावार राज्य बनवली, आपण भाषावार राज्यरचना केली. भाषावार राज्यरचना करताना आपण उदाहरणार्थ घेऊ की तमिळनाडू हे नाव आपण ठेवलं. त्याचं कारण काय की आपल्याला माहिती आहे की तमिळनाडूमध्ये राहणारे बहुतांशी लोक हे द्रविड वंशाचे लोक आहेत. त्यांची भाषा तमिळ आहे, वर्षानुवर्ष तिथे राहिलेले आहेत, म्हणून तमिळ लोकांवरून त्यांचं नाव आपण तमिळनाडू ठेवलं. किंवा आसामचं नाव आपण अहोम वंशाच्या लोकांवरून ठेवलं, अहोम राजांवरून ठेवलं, कारण आपल्याला माहीत आहे की ते तिथे राहिलेले आहेत, त्यांनी राज्य केलेलं आहे. तीच गोष्ट राजस्थानची आहे की राजपूतांचा इतिहास आपण म्हणतो की मोठा इतिहास आहे 6व्या शतकापासून. राजस्थानमध्ये हे लोक राहत होते म्हणून त्यांच्यावरून आपण त्याला राजस्थान असं नाव ठेवलं. पण ही 3 उदाहरणं सांगितली मी, अशी अजूनही भरपूर उदाहरणं सांगता येतील भारताविषयीच आणि बाहेरच्या देशातली पण. मग ही गोष्ट होते केव्हा, एखाद्या प्रदेशातल्या लोकांवरून त्या प्रदेशाचं किंवा भूभागाचं जर आपल्याला नाव ठेवायचं असेल तर त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असावी लागते. त्यांच्या वंशाबद्दल, उत्पत्तीबद्दल, संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी लागते. ते लोक बहुसंख्येने तिथे राहणारे असावे लागतात. मग त्या लोकांवरून जर आपण त्या प्रदेशाचं ते नाव ठेवलं किंवा त्या प्रदेशाला त्या लोकांच्या नावावरून ओळखलं तर शक्यतो कोणी आक्षेप घेत नाही. इथे परिस्थिती अशी आहे की रट्ट लोकांवरून महारट्ट आणि मराठे किंवा महाराष्ट्र, राष्ट्र लोकांवरून किंवा राष्ट्रिकांवरून राष्ट्र आणि परत पुढे महाराष्ट्र असं जे आपण मांडणी करतो की रट्ट लोक इथे राहत होते, राष्ट्र लोक इथे राहत होते, राष्ट्रिक लोक राहत होते. पण राष्ट्रिक लोक आहेतच कोण आणि रट्ट आहेतच कोण हेच माहिती नाही आहे. ते किती प्रमाणामध्ये राहत होते, कुठे राहत होते, त्यांची लोकसंख्या किती होती, त्यांची बोलीभाषा नेमकी कोणती होती, त्यानंतर ते व्यवहार कसे करत होते याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. ज्या लोकांबद्दल आपल्याला माहितीच नाही आहे काही, त्यांच्या वंशाबद्दल माहिती नाही, वर्णाबद्दल माहिती नाही, त्याच्यानंतर जातीबद्दल माहिती नाही, ते आले कुठून त्याच्याबद्दल माहिती नाही, करतायत काय महाराष्ट्रामध्ये माहिती नाही, किती संख्येने आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग त्यांच्यावरून आपण या प्रदेशाचं नाव महाराष्ट्र कसं ठेवू शकतो? किंवा ज्या लोकांबद्दल माहितीच नाही त्यांच्यावरून महाराष्ट्र नाव कसं येऊ शकतं? त्या लोकांवरून त्या प्रदेशाला हे नाव पडू नाही शकत आहे. मगाशी मी सांगितलं तसं की आधी त्या लोकांबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे, मगाशी मी सांगितली ती, मग ते नाव येऊ शकतं प्रदेशाला लोकांवरून, ते बहुसंख्येने असल्यावर. पण इथे जे लोकांचा उल्लेख आढळतो आपल्याला 3ऱ्या शतकापासून, ते लोक आले कुठून तेच माहीत नाही आपल्याला. त्यामुळे आपण ही व्युत्पत्ती मान्य नाही करू शकत. जे उजव्या विचारसरणीचे लोक म्हणतात ते की मराठा किंवा राष्ट्रिक लोक यांच्या नावावरून किंवा रट्ट लोकांवरून आपण याचं नाव महाराष्ट्र पडलं, कारण हे लोक बहुसंख्येने इथे होते. पण ते माहितीच नाही आहे त्यांच्याबद्दल काही, ते नेमके कुठल्या भागामध्ये राहत होते. म्हणजे आपल्याला उत्खननामध्ये पण कुठे कधी काही सापडले नाही एखादं गाव, शहर किंवा काही, आणि ज्याला आपण म्हणू शकतो की रट्ट लोकांचं गाव होतं. किंवा ज्या वसाहतींचा उल्लेख केला जातो की आर्यांनी येऊन इकडे वसाहती केल्या, त्या वसाहती केल्या कुठं त्याचा पण कुठे काही पुरावा सापडलेला नाही आजपर्यंत, कारण ते गोष्टीच त्या प्रागैतिहासिक काळामधल्या आहेत. पुरावा सापडणारच नाही त्यांच्याबद्दल, शोधायची पण काही गरज नाही त्या गोष्टी. म्हणजे कुठलाही पुरावा नसल्याकारणाने आपण हे मान्य नाही करू शकत की रट्ट लोकांवरून महाराष्ट्र नाव पडलं असेल किंवा राष्ट्रिक लोकांवरून महाराष्ट्र नाव पडलं असेल. ही उत्पत्ती मान्य केली जाऊ शकत नाही, आणि मी नाही, बहुतांश लोक मान्य पण करत नाहीत. राहिला विषय हा की पुढे जाऊन जरी थोडं आपण बघितलं, मगाशी मी म्हटलं तसं की थोडक्यामध्ये जरी सांगायचं म्हणलं, एखाद्या प्रदेशामध्ये राहणारे लोक कोण आहेत, कुठले आहेत, त्यांचा जात, धर्म, वंश काय आहे हे आपल्याला काही माहिती नाही. त्यांचं एखादं शहर आपल्याला माहिती नाही त्यांनी वसवलेलं पुराव्यादाखल, उत्खननामध्ये कुठे काही सापडलेलं नाही आहे. दुसऱ्या कुठल्या प्रदेशातल्या लोकांनी त्या लोकांबद्दल काही माहिती सांगितलेली नाही. म्हणजे UN संघ आला आणि त्यांनी माहिती लिहिली ते सांगू नका, याच्यामध्ये तो वेगळा पुरावा, प्रवास वर्णन आणि ऐतिहासिक संदर्भ याच्यामध्ये फरक आहे, मग असे आपण म्हणलो तसं. तर याच्यामुळं ही उजव्या विचारसरणीचे आपले जे विद्वान मित्र आहेत ते जे मांडणी करतात, ती मांडणी लोकांवरून प्रदेशाचं नाव अशी आहे, पण ती मान्य नाही होऊ शकत.
आता पुढचे जे वर्गीकरण आपण केलं होतं किंवा पुढच्या वर्गीकरणातले जे इतिहासकार मित्र आहेत आपले, ते म्हणजे डाव्या विचारसरणीचे मित्र आहेत. या विद्वान मित्रांनी आपल्या जी मांडणी केली होती ती अशी आहे की महार आणि राष्ट्र अशा दोन शब्दांपासून महाराष्ट्र हा शब्द बनला आहे. जेथे गाव तिथे महारवाडा. गुर्जरांचे राष्ट्र जसे गुर्जर राष्ट्र म्हणजे गुजरात, तसे महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशा पद्धतीची आपल्या मित्रांनी मांडणी केलेली आहे. अजून एक इतिहासकार आहेत, ते इतिहासकार म्हणतात की मल्ल राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मल्ल म्हणजे मार, मार म्हणजे महार, म्हणजे मला ह जोडलं महार, आणि त्याचंच पुढं महारचं महार असं झालं. आणि ही दोन्ही रूपं महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यामुळे महारांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, मल्ल राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, हे दोन्ही शब्द एकाच वेळेला प्रचलित होते असं आपल्या काही इतिहासकार मित्रांचं म्हणणं आहे. अजून काही इतिहासकार आहेत याच्यामध्ये ते असं मत मांडतात की महाराष्ट्रामध्ये नागवंशाच्या महारगणांचं विभिन्न भागात वसाहती होत्या. महार नागाचा गण त्याच्यामध्ये प्रमुख होता. महारगण हा अनेक कुलांचा बनलेला होता. महारगणांच्या लोकांनी व्यापलेला भूभाग, स्वामित्व असलेल्या भूभागाला महाराष्ट्र अशी संज्ञा प्राप्त झाली. कोण काय म्हटलं ते आपण या वर्गीकरणातले लेखक ते आधी बघून घेऊयात, मग चर्चा करूयात. पुढचे आपले जे इतिहासकार मित्र आहेत ते असं म्हणतात की महार आणि रट्ट यांच्या एकत्रीकरणाची कल्पना त्यांनी सांगितलेली आहे. महार आणि रट्ट या दोन वेगळ्या जाती होत्या. त्या महाभारत काळी पण होत्या. भाई, कोळी, महार व रट अशा जाती महाभारत काळी आढळत होत्या असं केतकर साहेबांनी म्हणलं आहे, ज्यांनी ज्ञानकोश लिहिला तो. आणि दुसऱ्या शतकामध्ये महार आणि रट्ट एकत्र झाले, त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे संख्याबळाच्या जोरावर महाराष्ट्राचं नाव महार अधिक रट्ट म्हणून महाराष्ट्र, महरट्ट म्हणजे महाराष्ट्र असं पडलं, अशी मांडणी केलेली आहे. आता ही जी काही मांडणी आपल्या सर्व मित्रांनी केलेली आहे त्याचा आपण थोडा विचार करूया. याच्यामध्ये जॉन विल्सन आणि ओपाट या दोघांनी अशी मांडणी केलेली आहे की महारांचं राष्ट्र, महार अधिक राष्ट्र किंवा गाव तिथे महारवाडा, आणि बाकीच्या लेखकांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे किंवा काही इतिहासकारांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. पण मुळामध्ये जर महार अधिक राष्ट्र असं जर आपल्याला मान्य करायचं असेल तर मी जसं म्हटलं तसं की आधी आपण जसा विचार केला की उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विचार केला तसा आपण मित्रांचा इथे पण जसं रट्ट लोक कुठले, कोण, त्यांचा वर्ण कुठला हे आपण शोधायला गेलो सापडत नाही. तर तिसऱ्या शतकामध्ये जर महार लोकांवरून महार अधिक राष्ट्र म्हणजे महारांचं राष्ट्र असं महाराष्ट्राला संबोधलं जात असेल तर महार हा शब्दच मुळामध्ये साहित्यात आढळतो केव्हा त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या पुष्कळ मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही, 12व्या शतकामध्ये महार शब्द पहिल्यांदा आढळतो, त्याच्या आधी कुठे आढळतच नाही. म्हणजे भाषेमध्ये महार शब्द कुठे आढळत नसेल तिसऱ्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी पण, तर मग तिसऱ्या शतकाच्या आधी महाराष्ट्राला महारांचं राष्ट्र असं कसं म्हणता येईल. इथे मी जातीवाचक द्वेषभावनेनं बोलत नाही आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी कधी तसं कुठल्या जाती धर्माबद्दल बोलत नाही द्वेषभावनेने. आपण इतिहासातल्या सत्यांचा विचार करतो आहे, पुराव्यांचा विचार करतो. पुरावा आपल्याला काय सांगतो, तिसऱ्या शतकामध्ये कुठे महार शब्द आढळला का? नाही. पण महाराष्ट्र शब्द आढळला, महरट्टा शब्द आढळला. महार हा शब्दच अस्तित्वात नाही कुठल्या समाजाला उद्देशून, तर त्यांचं राष्ट्र कसं होऊ शकतं? त्यामुळे ही व्याख्या काही पसण्यासारखी नाही. आता काही लेखक काय करतायत की मल्ल लोकांना महार लोकांशी जोडायचा प्रयत्न करतात. मगाशी आपण पाहिलं तर मुळामध्ये मल्ल लोक होते का कधी पृथ्वीवर किंवा भारतामध्ये? तर होते. उत्तर भारतामध्ये ते राहत होते. त्यांची काही राष्ट्र देखील तिथं होते. आपल्याला ती राष्ट्र सापडतात, त्यांचा उल्लेख पण सापडतो आपल्याला. बौद्ध याच्यामध्ये सापडतो, ग्रंथांमध्ये सापडतो, जैन ग्रंथांमध्ये सापडतो, हिंदू ग्रंथांमध्ये पण सापडतो. मल्ल राष्ट्राचा उल्लेख सापडतो. मल्ल नावाचे लोक राहत होते उत्तर भारतामध्ये, ही गोष्ट खरी. पण या मल्ल नावाच्या लोकांचा महाराष्ट्राशी संबंध आल्याचा चुकूनही कुठं उल्लेख सापडत नाही. किंवा लोक तिकडून कधी इकडे आले असतील. मी ऐतिहासिक उल्लेखांबद्दल बोलतो, कृपा करून पौराणिक उल्लेख किंवा साहित्यिक उल्लेखांबद्दल बोलू नका किंवा आपण त्याच्याबद्दल चर्चा करायला नको. त्याच्याबद्दल आपण एक वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत की ऐतिहासिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथामध्ये काय फरक असतो, ऐतिहासिक ग्रंथ आणि साहित्यिक ग्रंथांमधले काय फरक असतात आणि ते एकमेकांना का आपण पुरावे देऊ शकत नाही, त्याच्याबद्दल आपण 2 वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर कृपा करून आपण या विषयाचं अधिक विस्ताराने आकलन करून घेण्यासाठी ते व्हिडिओ पाहावेत अशी आपल्याला विनंती आहे. इथे आपण फक्त ऐतिहासिक संदर्भांचा विचार करूयात. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ असं सांगत नाही की उत्तरेकडचे मल्ल लोक
पुढं येऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी वसाहती केल्या आणि इथे येऊन राहिले. म्हणजे चि.व्ही. जोशी जे म्हणत आहेत उजव्या विचारसरणीचे विचारवंत आहेत ते त्यांना आर्य म्हणत आहेत आणि त्यांनी मल्ल राष्ट्र स्थापन केलं असं म्हणत आहेत. प्राग ऐतिहासिक काळामध्ये 6व्या शतकाच्या मागे, इसवी पूर्व 6व्या शतकाच्या मागे. पण त्याला काही पुरावा नाही, लेखी टाकी कुठलाही पुरावा नाही किंवा कुठलीही वसाहत किंवा गाव देखील सापडत नाही. म्हणजेच मल्ल लोक इथे महाराष्ट्रामध्ये आले आणि राहत होते आणि ते पण महाराष्ट्राच्या कोरमध्ये, ज्याला आपण आज महाराष्ट्राचा कोर म्हणतो, जिथे आज महार समाज मोठ्या संख्येने आपल्याला आढळून येतो, तिथे कुठे मल्ल लोक राहत असल्याचा कधी काही उल्लेख नाही. त्यामुळे महार समाजाची उत्पत्ती मल्ल समाजापासून झाली, त्याचा अपभ्रंश होऊन मल्लचं महार आणि महारचं परत महार असं झालं. ही जी काही आपल्याला विश्लेषण करून सांगितलेलं जातं त्याला ऐतिहासिक पुरावा कुठलाच नाही, संदर्भ कुठलाच नाही. आणि मला वाटतं की साहित्यिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये जरी शोधायचं म्हणलं तरी तो सापडण्याची शक्यता फार कमी माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून. कोणी अगदी शोधायचं म्हणलं तो लागू होणार नाही ते ही गोष्ट खरी, पण सापडणार पण नाही, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं काय आहे की मल्ल राष्ट्र, मल्लचं महार आणि महारचं परत महार असा अपभ्रंश होऊन महारांचं राष्ट्र म्हणून परत महाराष्ट्र, ही जी मांडणी केली जाते ती मांडणी इथे देखील फोल ठरते. ऐतिहासिक संदर्भांच्या अभाव आहे, मी म्हणतो म्हणून नाही, संदर्भ नाहीत म्हणून. दुसरी गोष्ट की आता महारगणांची एक मांडणी केलेली आहे आपल्या मित्रांनी की नागवंशाचा महारगण महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होता, त्याची अनेक कुलं होती, त्यांनी एवढ्या भूभागावर राज्य केलं, त्यांचा विस्तार मोठा होता आणि ते महाराष्ट्राचे स्वामी होते. जिथं त्यांनी ज्या भूभागाचं स्वामित्व त्यांनी मिरवलं त्या भूभागाला त्यांच्यावरून नाव पडलं आणि म्हणून महारांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी मांडणी केलेली जाते. पण मुळामध्ये महारगण आहेत काय नागवंशामधले, त्यांची कुळं सांगितली ती कुळं आहेत काय, त्या कुळांचा काय आधार आहे का, त्यांना काही पुरावे आहेत का, जे राज्य केलं म्हणतो आपण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य केलं त्यांनी, एवढ्या मोठ्या भूभागावर स्वामित्व गाजवलं त्यांनी, त्यांचं लोकसंख्या एवढी मोठी होती की त्या लोकसंख्येच्या बळावर त्यांनी भूभाग जिंकला, त्याच्या स्वामित्वाच्या बळावर त्यांनी वर्षानुवर्ष राज्य केलं, त्या राज्याच्या बळावर त्या भूभागाचं नावच बदलून त्यांच्यावरून पडलं. एवढं जर का एखादा समाज प्रगत त्या काळामध्ये राहिलेला असता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात कुठेही, तर त्याचा कुठे नाही कुठेतरी ऐतिहासिक संदर्भ सापडला असतं, त्यांच्या राजाचं नाव सापडलं असतं, त्या राजावर कोणतरी आक्रमण केलं त्याचं नाव सापडलं असतं, या राजाने दुसऱ्यावर आक्रमण केलं त्याचं नाव सापडलं असतं, त्याच्या पदरी कोणीतरी कवी होता त्याने काहीतरी लिहिलं असतं त्याचं काहीतरी सापडलं असतं. भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य आपण समजू की 200-400 वर्ष टिकलं, सातवाहनांचं पण 400 वर्ष टिकलं, मुघलांचं पण बरीच वर्ष टिकलं, वर्षानुवर्ष शतकानुशतकं. तर त्याचे संदर्भ सापडतात आपल्याला, इकडे नाही तिकडे, तिकडे नाही इकडे, कुठे नाही कुठेतरी सापडतात. अगदी आपण पौराणिक कथा जरी म्हणल्या तरी पौराणिक कथांमधले पण काही संदर्भ कुठे नाही कुठे ऐतिहासिक संदर्भाशी जुळतात. तर मग या महारगणांचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे आणि तो जुळतो कशाशी, आणि जुळला तरी पण मी म्हणतो तसं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर मग त्याचा दुसरीकडे कुठेच का उल्लेख सापडत नाही. म्हणजे आपण मगाशी बघितलं की टॉलेमी नावाचा एक इसम, ग्रीक इसम इजिप्तमध्ये बसलेला होता. तो इजिप्तमध्ये बसलेला मनुष्य, त्याला महाराष्ट्र काळा का गोरा ते पण माहीत नाही, पण कुठेतरी भारत देशामध्ये असा भूभाग आहे, त्या भूभागाबद्दल तो काही ना काहीतरी माहिती लिहितो. म्हणजे ज्या भूभागाला आपण आज महाराष्ट्र म्हणतो. UN संघसारखा एखादा प्रवासी कुठून तरी फिरून आलेला आहे, तो महाराष्ट्रामधून प्रवास करतो दुसऱ्या पुलकेशीला भेटायला, काहीतरी दुसरं भलतंच नाव म्हणतो तो मोहिलाश म्हणून महाराष्ट्राबद्दल, पण काहीतरी संदर्भ सांगतो आपल्याला की या भूभागाबद्दल. तसं जर खरोखर आटपाट नगरीमध्ये एवढं मोठा महारगण कुठे असतं आणि त्यांनी एवढं मोठं राज्य केलं असतं, काही ना काहीतरी संदर्भ कोणी ना कोणतरी सांगितलंच असतं. याचा अर्थ काय आहे की ऐतिहासिक संदर्भांच्या अभावाने, आता याच्याकडे कोणी जर धार्मिक ग्रंथ म्हणून बघत असेल, कोणी याच्याकडे पौराणिक ग्रंथ म्हणून बघत असेल, या उत्पत्तीकडे कोणी साहित्यिक उत्पत्ती म्हणून बघत असेल तर तो भाग निराळा. जो तो माणूस त्याला जे वाटतं बरं ते खरं मानायला मोकळा आहे, पण ऐतिहासिक संदर्भ पाहिजेत, ते मिळत नसतील. त्याच्यामुळे आपल्याला ह्या महारगणांची पण जी धारणा किंवा तर्क जो केलेला आहे तो खरा मानता येत नाही. दुसरी एक गोष्ट आहे, एखादा समाज जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या भूभागामध्ये एकटवलेला असेल की त्या समाजावरून त्याचं नाव पडतं तेवढं मोठं, तर तो समाज अगदी अल्प प्रमाणामध्ये पण कुठे नाही कुठेतरी आपल्याला आढळून येतो किंवा मोठ्या प्रमाणात पण कुठे नाही कुठेतरी आढळून येतो. म्हणजे राजस्थानमध्ये आज आपल्याला राजपूत मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात, तमिळनाडूमध्ये आपल्याला द्रविड लोक मोठ्या प्रमाणात आढळून येतात,
केरळमध्ये आपण म्हणतो की मल्याळम वंशाचे लोक आपल्याला जास्त आढळून येतात. कर्नाटकमध्ये कन्नडिगा म्हणतो आपण, ते लोक आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये आज ज्यांना आपण मराठा म्हणतो ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. ज्यांनी, आणि हे सगळे लोक कोण आहेत, यांनी कधी नाही कधीतरी राज्य केलेलं होतं. म्हणजे आज जरी आपण पाकिस्तानमध्ये गेलो तर पाकिस्तानचं आज जरी तिथे राहणाऱ्या लोकांचा धर्म बदललेला असेल तरी वंशानुसार किंवा लोकसंख्येनुसार तुम्ही सिंधमध्ये गेला तर तुम्हाला सिंधी लोक जास्त आढळून येतात. पंजाबमध्ये पंजाबी आणि बलुचिस्तानमध्ये बलूच लोक जास्त आढळून येतात. खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आपल्याला पठाण जास्त आढळून येतात. याचं कारण काय आहे की हा समूह मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एकटवला होता. प्राचीन काळी त्यांनी राज्य केलं होतं, ते राज्यकर्ते होते, त्यांची संख्या मोठी होती, त्यांचा प्रभाव मोठा होता. म्हणून त्यांची राज्य निघून गेल्यानंतर पण काही शतकानंतर पण आज ते मोठ्या प्रमाणात तिथे आढळून येतात. आपल्याला ते सत्ताधीश होते, त्यांनी राज्य केलं होतं, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. असं प्रत्येक समाजाबद्दल बोलता येत नाही. म्हणजे शक कधी काळी भारतामध्ये राज्य करतोय आज ते नामशेष झाले नाहीच आहेत, कुठे आढळून येत नाहीत. आपल्याला ते भारतामध्ये मिसळून गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही की राज्य केले म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात राहाल. पण जर एखाद्या समाजावरून जर त्या प्रदेशाचंच नाव पडत असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तो समाज अस्तित्वात असेल तर तो लुप्त होऊ शकत नाही किंवा त्याची लोकसंख्या तेवढ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकत नाही. आज जर आपण महाराष्ट्रामधली महार समाजाची लोकसंख्या बघितली तर ती लोकसंख्या बघता कधी काळी त्यांची लोकसंख्या एवढी असेल की एवढ्या मोठ्या भूभागावर ते स्वामित्व गाजवतील असं ऐतिहासिकदृष्ट्या वाटत नाही. मी ऐतिहासिकदृष्ट्या म्हणतो, मी वैयक्तिक किंवा कुठल्याही धर्म किंवा जातीच्या भावना दुखवण्याच्या उद्देशाने म्हणत नाही. आपण ऐतिहासिकदृष्ट्याने तर्काने विचार करतो आहे. तर्काने ही गोष्ट आपल्याला कुठेही सिद्ध करता येणार नाही किंवा जाणवत पण नाही. म्हणून हा जो महारगणांचा सिद्धांत आहे किंवा महार आणि त्यांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, हे जे सिद्धांत बाकीच्या लेखकांनी मांडलेले आहेत ते आपोआप तोकडे पडायला लागतात. संदर्भ नाहीत, पुरावे नाहीत, त्याच्यानंतर विश्लेषण नाही आहे त्या गोष्टीचं. आणि मुळामध्ये महार शब्द 12व्या शतकामध्ये आढळून येतो पहिल्यांदा आपल्याला. त्याच्या आधी कुठे महार शब्द आढळून पण आलेला नाही कुठल्या पुस्तकामध्ये किंवा याच्यामध्ये. ती जात व्यवस्था जी आपण म्हणतो ती जात व्यवस्था पण 12व्या शतकानंतरच हळूहळू रूढ व्हायला लागली. त्याच्या आधी तिचा तेवढा उल्लेख पण आपल्याला सापडत नाही. वर्ण सापडतात आपल्याला की ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य वगैरे वर्ण सापडतात. पण ह्या जाती म्हणतो आपण की धनगर, गवळी, मराठा, महार, या जाती 12व्या शतकानंतरच सापडतात. आधी सापडत नाहीत शक्यतो कुठे आपल्याला. आधी आपल्याला वर्ण सापडतात. त्याच्यामुळे त्या याने जरी आपण विचार केला तरी महाराष्ट्र शब्द जर 3ऱ्या शतकामध्ये लिहिला जात असेल तर त्याच्या आधी किमान 2 शतकं तो वापरत असणार आहे. 2 शतकं वापरत असेल तो, तर एखाद्या समाजावरून त्याचं नाव तेवढं मोठं पडलं असेल. महार समाजाबद्दलच बोलत नाही मी, मराठा समाजाबद्दल पण बोलतो की मराठा समाजावरून महाराष्ट्र हे नाव पडलं असेल तर 3ऱ्या शतकामध्ये मराठा समाज होता कुठे. त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे की मराठा आणि मराठे वेगळे कसे आहेत, याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. कृपया आपण सगळ्यांना तो पाहावा ही विनंती. इथे या व्हिडिओवर कमेंट करण्याच्या आधी काही मी जे बोलतो आहे त्याच्याबद्दल. म्हणजे महाराष्ट्राचं महाराष्ट्र हे नाव ना मराठ्यांच्या नावावरून पडलेलं आहे ना महार समाजाच्या नावावरून पडलेलं आहे. कारण मराठा समाज सर्व आधुनिक इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. पुरावे पण तसेच आहेत. तर्कानेच नाही, पुराव्यांनी सिद्ध होणारी गोष्ट आहे की मराठा समाजाची उत्पत्ती आज ज्याला आपण मराठा समाज म्हणतो, आज ज्याला आपण म्हणतो तो 15व्या शतकामध्ये झालेली. त्यामुळे ना मराठा नावावरून महाराष्ट्र हे नाव पडलं आहे ना महार नावावरून महाराष्ट्र नाव पडले. कारण हे दोन्ही शब्द 3ऱ्या शतकाच्या आधी अस्तित्वातच नव्हते. पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हे अस्तित्वात होतं. त्याच्यामुळे याच्यावरून ते नाव पडू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर केतकर जे म्हणतात की महार आणि रट्ट याचा उल्लेख आपल्याला महाभारत काळामध्ये या जाती होत्या आणि लढल्या पण होत्या महाभारताच्या युद्धामध्ये. त्यानंतर महादेव, कोळी वगैरे जातींचा, भंडारी जातींचा पण ते उल्लेख करतात. हे पण त्या काळामध्ये होते. पण दुर्दैवाने यांचा कुठे उल्लेख महाभारतामध्ये आढळत नाही. महाभारताची अनेक आवृत्ती आहेत. म्हणजे महाभारत काही एकसारखाच लिहिलेला ग्रंथ नाही. अनेक लेखकांनी तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. अनेक घटना वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगितल्यात. पण महाभारताच्या 1000 आवृत्त्या जरी पकडल्या तरी 1000 आवृत्त्यामध्ये पण कुठे आपल्याला महार आणि रट्ट हे शब्द महाभारत काळामध्ये दिसून येणार नाही. त्यामुळे 2ऱ्या शतकामध्ये महार होते आणि ते रट्ट पण होते आणि ते एकत्र आले. हे जे केतकर म्हणतात ते वंदनीय आहेत. त्यांनी खरं तर एवढा मोठा ज्ञानकोश लिहिला आहे. पण ऐतिहासिक पुरावा नाही या गोष्टीला काय, ते जे म्हणतात त्याला. त्यामुळे ही पण उत्पत्ती आपल्याला काय करता येत नाही, मान्य करता येत नाही. म्हणजे जसे उजव्या विचारसरणीचे आपले मित्र आपल्याला म्हणतात की रट्ट आणि राष्ट्रिक याच्यावरून महाराष्ट्र झालं ते नंतर संस्कृत भाषेच्या आधारे, तसं हे डाव्या विचारसरणीचे दक्षिणवंशी मित्र आपल्याला म्हणतात की महार, मल्ल याच्यावरून पुढे जाऊन ते महारांचं राष्ट्र झालं, महाराष्ट्र झालं.
ते पण मान्य करता येत नाही ऐतिहासिकदृष्ट्या, कारण हे लोकच मुळामध्ये नव्हते प्रदेशाचं नाव पडायला त्या काळामध्ये. आता आपण चौथ्या प्रकाराबद्दल बघूया की चौथा जो प्रकार आहे महाराष्ट्र राज्याची उत्पत्ती सांगतो तो चौथा प्रकार आहे भौगोलिक परिस्थितीवरून उत्पत्ती सांगणार. तर याच्यामध्ये एकच लेखक आहेत दुर्दैवाने आपल्या, ते म्हणजे पावा काणेसाहेब. हे पावा काणेसाहेबांचं म्हणणं असं आहे की महान राष्ट्र याच्यावरून महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती झाली. म्हणजे ते महाराष्ट्राची फोड करून सांगताना महान राष्ट्र सांगतात. तर काणेसाहेब सांगतात म्हणून नाही, आपण सगळेच जण महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची व्युत्पत्ती सांगत असतो. तर आपण थोडा याच्याबद्दल विचार करूया. आत्तापर्यंत आपण जो अभ्यास केला त्याच्यावरून आपल्या असं लक्षात आलं की 3ऱ्या शतकाच्या आधी महाराष्ट्र आणि महराष्ट्र हे दोन्ही शब्द वापरात होते. लिखाणात 3ऱ्या शतकात आलेले आपल्याला दिसतात ते, पण त्याच्या आधी 2 शतकं ते वापरात होते. ज्या अर्थी त्याच्या आधी 2 शतकं हे शब्द वापरात होते, त्या अर्थी जर आपण असं म्हणलं की महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, तर 3ऱ्या शतकाच्या आधी या महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या मित्रांनी किंवा आपल्या पूर्वजांनी म्हणू आपण, असा काय पराक्रम गाजवला होता म्हणून ते राहणाऱ्या राष्ट्राला महान राष्ट्र असे बाकीचे लोक संबोधायला लागले. उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांना पिटाळून लावलं भारतामधून आणि काबूल, कंधार आणि पलीकडचा मुलूक पण जिंकला त्याने. त्यानंतर चोल राजे होते, पंड्या राजे होते आपण म्हणतो, त्या राजांनी पण आपण याच्यामध्ये दक्षिण आग्नेय भागामध्ये भारताचा विस्तार केला, आरमारी विस्तार केला, तिकडे वसाहती स्थापन केल्या, त्यानंतर हिंदू धर्म पोहोचवला. अगदी आपण पुलकेशी राजा घेतला चालुक्यांचा, त्याने संबंध दक्षिण भारत स्वतःच्या आधिपत्याखाली आणला. म्हणजे या लोकांनी काय केलं की काही ना काहीतरी असा पराक्रम केला जो दुसऱ्या कोणी केला नाही. ते ज्या भूभागामध्ये जन्माला आले त्या भूभागातून बाहेर आले आणि बाहेर येऊन त्यांनी काही ना काहीतरी लढाया केल्या ज्याच्यामुळे ते महान झाले. आपण अलेक्झांडरचं उदाहरण घेऊ शकतो. तो त्याच्या ग्रीक देशातून निघाला, भारतापर्यंत येऊन पोहोचला म्हणून त्याला आपण महान म्हणतो. तर असं 2ऱ्या ते 3ऱ्या शतकाच्या आधी महान काय केलं होतं महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्याच्यामुळं महाराष्ट्राला महान राष्ट्र आपण म्हणू शकतो. या प्रश्नाचं उत्तर कुठलाही लेखक, इतिहासकार, संशोधक आपल्याला देत नाही जी व्याख्या सांगतात, कारण ते देऊ पण शकत नाहीत, कोणाला ते उत्तर मिळू पण शकत नाही. दुसरी गोष्ट, मग हे जे काही आपण म्हणतो त्याचं अजून एक कारण आहे उत्तर देऊ शकत नाही त्याचं. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या काळात जे लोक राहत होते तेच लोक कोण होते, कुठले होते, कुठून आले होते, त्यांची जाती काय होती, वर्ण काय होता, गण काय होते, त्यांचे स्वभाव काय होते, संस्कृती कुठली होती, भाषा कुठली होती, करत काय होते. UN संघाने जे वर्णन केलेलं आहे ते मोघम वर्णन केलेलं आहे 7व्या शतकातले. आपण महाराष्ट्र हा शब्द 3ऱ्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात आला आहे म्हणतो. 3ऱ्या शतकाच्या आधीपासून जे आपले पूर्वज या महाराष्ट्रामध्ये राहत होते, सर्वांचेच आपण जे कोणी असो, मराठा, महार, ब्राह्मण कोणी असो, आपल्या सगळ्यांचेच, या पूर्वजांनी असं 3ऱ्या शतकाच्या आधी केलं काय म्हणून महान राष्ट्र झालं हे महाराष्ट्र आणि लोक त्याला ओळखायला लागले महाराष्ट्र. या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही, कारण मूळ निवासीच कोण होते, कुठून आले, काय करत होते हेच कोणाला माहीत नाही. आणि हे मी नाही म्हणत आहे, सगळे मोठमोठे इतिहासकार, विद्वान लोक म्हणत आहेत. त्याच्यामुळं काय झालं असावं ज्याच्यामुळं याला महान हा शब्द या राष्ट्राला चिकटला असावा किंवा महान हा शब्द या प्रदेशाला चिकटला असावा. ह्याने माझा बरेच दिवस, या प्रश्नाने माझा बरेच दिवस पिछा पुरवला की एक वेळ राष्ट्र आपण समजू शकतो किंवा रट्टा आपण समजू शकतो, ते संस्कृत आणि प्राकृत भाषेचा एक आपण शब्द आहे, राष्ट्रिक आपण समजू शकतो. हे शब्द आहेत संस्कृत आणि प्राकृत भाषेतले आणि त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना उद्देशून वापरलेले आहेत हे आपण समजू शकतो. पण याच्या मागं महान लावावं असं काय झालं, म्हणजे मनाला आलं म्हणून मागे महान लावल्यानं कोणी महान होत नाही. भोजांनी स्वतःला महाभोज म्हणून घेतल्याने ते किती महाभोज झाले, आज इतिहासामध्ये त्यांचं किती नाव राहिलं, नाही राहिलं, कारण तसं काही महान कर्तृत्वच नाही आहे ना. ज्याला आपण अलेक्झांडरने गाजवलेलं कर्तृत्व म्हणतो तसं कर्तृत्वच नाही आहे काही की नाव राहील महान म्हणून मागे. विषय आहे इथे भोजांना कमी लेखतो असं मी नाही, कोणी भोज राजांचे किंवा भोजांपासून उत्पन्न झालेले वंशज असाल वाईट वाटून घेऊ नका, उदाहरणासाठी ती गोष्ट सांगतो आहे मी, आपल्या सगळ्यांना लागू होते ते, आपण कुठल्याही समाजातून आलो तर. विषय हा आहे की मग शोधायचं कसं काय, हा प्रश्न मला जवळजवळ कित्येक वर्ष, 10 वर्ष हा प्रश्न मला छळत होता की महा या शब्दाचा अर्थ काय लावावा, असं काय महान होतं इथे की ज्याच्यामुळं महा या प्रदेशाच्या मागं चिकटलं. त्याचं उत्तर मला पावा काणेसाहेबांच्या त्या उत्तरामध्ये मिळालं. म्हणजे माझ्या मनात पण तो विचार आधी आलाच होता, आला नव्हता असं नाही, पण ते पावा काणेंनी सांगितल्यानंतर तो विषय काय झाला, थोडा पक्का झाला. तर आपण हे महान राष्ट्र थोडं बाजूला ठेवूयात. आता आपण काय करूयात की भौगोलिकदृष्ट्या विचार करूयात की भौगोलिकदृष्ट्या त्या काळामध्ये काय परिस्थिती होती इथे.
भौगोलिकदृष्ट्या 3ऱ्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी महाराष्ट्राचा जो भूभाग आपण जो म्हणतो तो भूभाग इथं एखादं महानगर अस्तित्वात येईल रोम शहरासारखं, किंवा इथे लोक वस्ती करतील आणि ते वस्ती केलेले लोक एकत्र येतील आणि मोठी सांस्कृतिक राजधानी उभी राहील एखादी, की मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतो आपण, की हजारो देशांशी व्यवहार करणारं राज्य उभं राहील. असं काही स्थापन व्हायचं असेल तर इथला भूभाग त्याला मिळता जुळता होता का? इथला भूभाग या गोष्टीला साथ करणारा होता का? याचं उत्तर नाही असं सापडतं. इथला भूभाग उबडखाबड आहे, दऱ्याखोऱ्यांचा आहे, जंगलांनी व्यापलेला आहे. त्यानंतर मुसळधार पाऊस पडतो. आत्ताच एवढा पाऊस पडतो कोकणामध्ये, त्यावेळेला विचार करा किती पाऊस पडत असेल एवढं घनदाट जंगल असल्यामुळे. म्हणजे आत्ता आपण ज्या भूभागाला थोडा घाटावरचा किंवा सपाटीवरचा प्रदेश म्हणतो जिथे झाडी कमी आहे, किंवा मराठवाडा किंवा विदर्भ आपण म्हणतो की थोडं कोकणाच्या तुलनेमध्ये जंगल भाग तिकडे कमी आहे. पण त्या काळातली जर वर्णनं आपण बघितली पुराण ग्रंथांमधली या भागातली, तर त्या काळातली वर्णनं आपल्याला जी भेटतात, म्हणजे विदर्भ हा जंगली कुत्र्यांसाठी प्रसिद्ध होता आणि घनदाट जंगल होता असं विदर्भाबद्दल वर्णन भेटतं आपल्याला. त्यानंतर दायमाबाद संस्कृतीमध्ये पण आपल्याला वेगळे वेगळे प्राणी सापडतात. म्हणजे आपल्याला पानमहिषीचा एक त्याच्यामध्ये पुतळा सापडलेला आहे, एक जंगली हत्तीचा पुतळा सापडलेला आहे, गेंड्याचा पुतळा सापडलेला आहे. याचा अर्थ काय आहे की ज्याला आपण घाटावरचा आणि तुलनेने सपाट प्रदेश म्हणतो आज, तो सपाट प्रदेश पण त्यावेळेला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये बिकट जंगलांनी व्यापलेला असणार आहे. इकडचा प्रदेश तर आपण सोडूनच देऊ, कोकणातला आहे तो. आणि हे जे काही जंगल होतं, हे जंगल आजही आपण बघितलं तर ओरिसा, छत्तीसगड आणि इकडे कोकणपर्यंत पसरलेलं दिसतं आपल्याला. नाशिक भागातून कोकणला येऊन ते जंगल जुळतं. म्हणजे उत्तरेतून दक्षिणेत कोणाला जायचं असेल तर दक्षिणेतून उत्तरेत कोणाला जायचं असेल ते जंगल पार करून जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे जंगल लोक कसं पार करून जात होते, तर तो जो रस्ता आपल्याला दिसतो की प्रभू रामचंद्र अयोध्येवरून जसे आले नाशिकला आणि नाशिकवरून परत खाली गेले पंचवटीवरून, तसाच रस्ता जंगल पार करण्याचा त्या काळामध्ये पण असावा. म्हणजे कोणी छत्तीसगडमधून जंगल पार करून पलीकडे नाही गेलं, कोणी छत्तीसगडमधून कधी आक्रमण नाही केलं खाली येऊन आंध्र प्रदेशवर किंवा इकडे तमिळनाडूवर. आक्रमण करणारे सगळे लोक इकडनं माळवा गुजरातवरूनच आले आक्रमण करायला, पलीकडून त्या जंगलामधून कोणी आलं नाही. आजही आपण बघतो की तिथे नक्षलवादी राहतात त्या जंगलामध्ये, कारण ते घनदाट जंगल आहे, त्यांना आश्रय मिळतो त्याचा. म्हणजे आज ते जंगल एवढं घनदाट आहे की आजही आपण त्यांना भारत स्वतंत्र झाल्यापासून 60 वर्ष झाली असतील, आपण त्या नक्षलवाद्यांना तिथून बाहेर काढू शकत नाही, एवढं घनदाट जंगल आहे. तर त्या काळामध्ये ते जंगल किती घनदाट असेल. मग उत्तरेकडच्या एखाद्या माणसाला जर दक्षिणेमध्ये जायचं असेल तर दक्षिणपथ असं नाव आपल्याला सातवाहन काळांमध्ये आढळतं, तर त्याला हे जंगल पार करून जावं लागणार. दक्षिणेकडच्या एखाद्या माणसाला उत्तरेत जायचं असेल त्याला हे जंगल पार करून जावं लागणार. या जंगल नुसतं पार करणं हे एक मोठं आव्हान नव्हतं. ते जंगलामध्ये हिंस्र श्वापदा असणार. त्याच्यानंतर जंगल म्हणलं, आडवाटा म्हणले की आडवाट्याने लूटमार करणारे दरोडेखोर पण असणार, चोर दरोडेखोर स्थानिक लोक असणार. त्यामुळं या एका भूभागाबद्दल त्याचं नाव आपल्याला वेगळं वेगळं सापडतं. कोणी त्याला महारण्य म्हणेल, कोणी दंडकारण्य म्हणेल, कोणी अजून दुसरं काय म्हणेल, टवी वगैरे असं नाव आपल्याला आढळतं ते. पण ही नावं नंतरच्या काळातली, जेव्हा साहित्य निर्माण झालं तेव्हा ही नावं दिली गेली जंगलाला त्या. पण ज्या वेळेला हे जंगल असेल त्यावेळेला 3ऱ्या शतकामध्ये किंवा 2ऱ्या शतकामध्ये, 1ल्या शतकामध्ये उत्तरेकडचे किंवा दक्षिणेकडचे लोक काय म्हणत असतील या भागाला? जंगल म्हणत असतील, अरण्य म्हणत असतील, भयानक अरण्य म्हणत असतील, घनघोर अरण्य म्हणत असतील, निबिड अरण्य म्हणत असतील, मोठं अरण्य म्हणत असतील. म्हणजे काय थोडक्यामध्ये महारण्य म्हणत असतील त्याला. जे पावा कानेसाहेब म्हणतात तसं महाराष्ट्राचा भूभाग जो या जंगलामध्ये येतो आणि ह्या भूभागामधूनच आपल्याला दक्षिणेकडे जावं लागतं आणि दक्षिणेतून उत्तरेकडे जावं लागतं. छत्तीसगडमधून कोणी जात नाही, महाराष्ट्रामधूनच जावं लागणार तुम्हाला. त्याचं दुसरं पण कारण हे होतं की महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ग्रीकांशी जेव्हा भारत देशाचा व्यापार चालू झाला, त्यानंतर रोमन लोकांशी चालू झाला, अरब लोकांशी चालू झाला, तर ह्या व्यापाराची जी सगळी केंद्रं होती किंवा बंदरं होती ही सगळ्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर होती. त्यामुळे उत्तरेकडून कोणी येत असेल आणि त्याला दक्षिणेकडे जायचं असेल तर छत्तीसगडमधून जाण्यापेक्षा इकडून या बाजूने जाणं कधी पण सोयीचं आहे. थोडीफार लोकवस्ती या बाजूला थोडीफार आढळून येईल किंवा वाटा आढळून येतील वरून खाली जाणारं, तिकडून तर भेटणारच नाही. म्हणून मला असं वाटतं की कानेसाहेब जे म्हणतायत ते भौगोलिकदृष्ट्या, आपण म्हणलं भौगोलिकदृष्ट्या कसोटीवर खरं उतरतं आहे का, तर हो खरं उतरतं आहे की भौगोलिकदृष्ट्या या भागाला महारण्य म्हणलं जात असणार आहे. या महारण्याचाच पुढे जाऊन अपभ्रंश संस्कृतमध्ये महाराष्ट्र आणि प्राकृतमध्ये महारट्ट असा झाला असणार आहे. हा महाशब्द राष्ट्र आणि रट्ट याला मागे चिकटला, तो त्या अरण्यामुळे चिकटला असणार आहे. कारण जसं मी म्हटलं तसं की 2ऱ्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी कोणती महान गोष्ट जर या भूभागामध्ये असेल
तर ती महान गोष्ट हडप्पा मोहनजोदडो संस्कृती असणार नाही या भूभागामध्ये, की मोठा सुपीक भूभाग आहे, सुजलाम सुफलाम भूभाग आहे, नद्या वाहतात, सपाटीचा प्रदेश आहे, वातावरण चांगलं आहे, तर मोठी संस्कृती निर्माण झाली असं नाही होणार. हा जंगली प्रदेश आहे. त्यामुळे इथं जर काही महान असेल 3ऱ्या शतकाच्या आधी तर ते फक्त महान जंगलच असू शकतं. म्हणून या महान जंगलात राहणारे लोक किंवा या महान जंगलाचा प्रदेश, महारण्याचा प्रदेश, तो महाराष्ट्र आणि प्राकृतमध्ये महाराष्ट्र, ही व्युत्पत्ती भौगोलिकतेच्या कसोटीवर पटण्यासारखी आहे. आता आपण काय करूया की थोडा शास्त्रीय दृष्टीने विचार करूया. शास्त्रीय दृष्टीने म्हणजे कसं की आपले उजव्या विचारसरणीचे इतिहासकार मित्र असतील किंवा डाव्या विचारसरणीचे आपले विद्वान मित्र असतील, या सगळ्यांनी मिळून अशी मांडणी केली आहे की इथल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांवरून या प्रदेशाला हे नाव पडलेलं आहे. तर तशी प्रदेशावरून नावं पडतात देखील. आपण ते मगाशी बोललो, मला वाटतं मागच्या भागामध्ये पण आपण ते बोललो, पहिल्या भागामध्ये. थोडक्यात परत एकदा सांगतो की तमिळनाडूला तमिळनाडू हे नाव पडायचं कारण काय. तमिळ लोक जे आज आपण म्हणतो की त्या प्रदेशामध्ये राहतात ते बहुसंख्येने आहेत. त्यांचा वंश द्रविड आहे, त्यांची भाषा तमिळ आहे, त्यांची अस्मिता एक प्रकारची त्या भागाशी जोडली गेलेली आहे किंवा त्या भूभागाशी जोडली गेलेली आहे, आणि त्यांचीच एक स्वतःची एक संस्कृती आहे वेगळी. आणि ही काय आज नाही आहे, ही हजारो वर्षापासून आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्या भूभागाची ओळख तमिळ ही हजारो वर्षापासून आहे. जशी आसामची ओळख अहोम ही पण काही शतकांपासून आहे. राजस्थानची ओळख ही राजपूतांचा प्रदेश ही 6व्या शतकापासून आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 1000 वर्षापासून आहे जवळपास, तर जास्तच आहे त्याच्यापेक्षा. तर विषय काय आहे की एखाद्या प्रदेशामध्ये एखादी प्रजाती राहत असेल, एखादा समूह राहत असेल, तर तो हजारो वर्षापासून तिथं राहत असेल, तो तिथं बहुसंख्यकतेनं असेल, त्याची भाषा एक असेल, त्याची एक विशिष्ट संस्कृती निर्माण झालेली असेल, तर मग त्या समाजाच्या नावावरून त्या प्रदेशाला ते नाव दिलं जातं शास्त्रीयदृष्ट्या. पण जर एखादा प्रदेश आपल्याला नवीन असेल, ज्याला आपण एलियन प्रदेश म्हणतो, की मला माहीत नाही, म्हणजे जर मी दुसऱ्या ग्रहावर कुठेतरी गेलो तो माझ्यासाठी एलियन ग्रह, मला माहीत नाही काय त्याच्याबद्दल. तसं हे महारण्य जे आहे महाराष्ट्रामधलं ते उत्तरेकडच्या लोकांसाठी पण एलियन आहे, दक्षिणेकडच्या लोकांसाठी पण एलियन. नक्की काय प्रकार आहे तेच माहीत नाही आहे. हे पार करून जायचं कसं, इकडून तिकडे तिकडून इकडे, बिकट प्रसंग आहे, लोकांना माहीतच नाही. याच समस्येमुळं या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये महाअरण्यामध्ये, महाराष्ट्र नको म्हणूया आपण, महारण्यामध्ये त्या काळामध्ये जे लोक राहत होते त्यांना रट्ट म्हणा किंवा राष्ट्रिक म्हणा, हे लोक आहेत कोण आणि कुठले आणि काय हेच लोकांना माहीत नाही. बरं, या लोकांची भाषा कुठली, या लोकांचा वर्ण कुठला, हे लोक आले कुठून, यांचे गुणधर्म कुठले, का आले तिथं, कसे आले, कसे तिथं राहत होते, काय करत होते, याच्याबद्दल पण माहिती नाही. आणि उजव्या विचारसरणीच्या आपल्या मित्रांनी पण मान्य केले, डाव्या विचारसरणीच्या मित्रांनी पण मान्य केले. तर मग आपल्याला ते लोकच माहीत नाही आहेत, त्यांचे गुणधर्मच माहीत नाही, तर त्यांच्यावरून त्या प्रदेशाचं नाव पडणार कसं काय, पडूच नाही शकत. म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये महाराष्ट्र हे नाव पडलं असेल तर 3ऱ्या शतकाच्या आधी जसं आपण म्हणतो की 1000 वर्ष तिथे राहणाऱ्या लोकांचे गुणधर्म स्पष्ट झाले पाहिजेत. जसं राजस्थानमध्ये राहणाऱ्या लोकांचे गुणधर्म राजपूत लोकांचे 1000 वर्षापासून स्पष्ट आहेत, तमिळ लोकांचे 1000 वर्षापासून स्पष्ट आहेत. मग त्याला तमिळनाडू किंवा राजस्थानला राजस्थान नाव पडलं, आपण काही आक्षेप घेऊ शकत नाही त्याच्यावर, कारण ते हजारो वर्षापासून ते लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल माहिती आहे आपल्याला 1000 वर्षाची. पण इथे कोण राहते, कुठून आले, काय आले तेच माहीत नाही, मुळात तो प्रदेशच माहीत नाही. तर प्रदेशावरून नाव कसं पडेल, लोकांवरून त्या नावाचं प्रदेशाचं नाव कसं पडेल, ते लोकांबद्दलच आपल्याला काही माहीत नाही, तर लोकांवरून नाव नाही पडू शकत. मग आता शास्त्रीय ही काय झाली की पहिली शास्त्रीय कसोटी होती, ती पहिली शास्त्रीय कसोटी आपली फेल झाली की महाराष्ट्राचं नाव महारण्यावरून किंवा तिथल्या लोकांवरून महाराष्ट्र पडू नाही शकत. मग आता आपण दुसरी शास्त्रीय कसोटी लावली. दुसरी शास्त्रीय कसोटी काय म्हणते की जेव्हा आपल्याला एखादा नवीन भूभाग सापडतो तेव्हा त्या भूभागाला आधी नाव दिलं जातं, मग तिथे जे लोक राहायला जातात त्या लोकांचं त्या भूभागावरून नामकरण होतं. उदाहरण द्यायचं झालं तर मार्स ग्रहावर जे लोक राहतात असं गृहीत धरलं जातं की कोणीतरी एलियन लोक मार्स ग्रहावर राहतात, त्यांना नाव काय दिलं गेलं, मार्शियन. मग मार्शियन नाव आधी दिलं गेलं का त्या ग्रहाला नाव मार्स आधी दिलं गेलं? आपण तो ग्रह शोधला, त्याला आधी नाव दिलं मार्स, आणि मग आपण कल्पना केली तिथे कोणीतरी राहत आहेत, त्यांना आपण म्हणलं मार्शियन. किंवा जेव्हा इथून काही माणसं मार्स ग्रहावर राहायला जातील पुढच्या 20 वर्षामध्ये, तेव्हा त्यांना पृथ्वी निवासी म्हणलं जाणार नाही, त्यांना मार्स निवासी म्हणलं जाईल, म्हणजे ते असतील मार्शियन. म्हणजे काय झालं की मार्स ग्रहावर राहणारे ते मार्शियन. आधी त्या जागेचा शोध लावला, त्या जागेला नाव दिलं आणि मग तिथे राहणाऱ्या लोकांना नाव दिलं.
हीच गोष्ट काय होते की देशांबद्दल पण जुळते. म्हणजे आईसलँड हा भूप्रदेश शोधून काढण्यात आला, त्यानंतर त्या प्रदेशामध्ये लोकवस्ती झाली, त्या प्रदेशाला नाव दिलं गेलं आईसलँड. मग तिथे जे लोक राहत होते त्यांना म्हणलं गेलं आईसलँडर. हेच ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत पण खरं आहे की ऑस्ट्रेलिया बेट कोणाला माहीतच नव्हतं, ते शोधून काढलं, त्याला म्हणलं गेलं ऑस्ट्रेलिया. मग ब्रिटनमधून जे लोक तिथे राहायला गेले त्यांना म्हणलं जाऊ लागलं ऑस्ट्रेलियन, त्यांना कोणी ब्रिटिश म्हणत नाही. तीच गोष्ट न्यूझीलंडची. न्यूझीलंड बेट सापडलं, त्याला नाव मिळालं न्यूझीलंड. तिथं राहायला लोक गेले, ब्रिटिश असतील, अजून दुसरे कुठले असतील युरोपमधले, त्यांना म्हणलं जाऊ लागलं न्यूझीलँडर. म्हणजे शास्त्रीय कसोटी आपल्याला हे सांगते की एखादा भूभाग सापडतो, तिथे जाऊन वस्ती होते लोकांची, ती वस्ती झाल्यानंतर त्या लोकांना त्या भूभागाच्या नावाने ओळखलं जाऊ लागतं. तसं बाकी काय असेल ते असेल, नसेल ते नसेल, पण महारण्य म्हणून तरी हा भाग ओळखला जात असणार आहे. किंवा शब्द महारण्य नसेल, पण याच्याशी मिळता जुळता कुठला तरी की भयानक अरण्य, मोठं अरण्य असं बोलला जाणारा तत्कालीन भाषेमधला कुठला तरी तो शब्द असेल, तो बोलला जात असेल, मग त्याचा अर्थ हाच असेल, महारण्य. म्हणून उत्तरेकडच्या लोकांनी दक्षिणेकडे जाताना हा प्रदेश शोधला, दक्षिणेकडच्या लोकांनी उत्तरेकडे जाताना हा प्रदेश शोधला, हे अरण्य शोधलं. त्या अरण्यामध्ये राहत असलेले काही लोक त्यांना सापडले, त्यांच्याबद्दल त्यांना काही उगम बिगम सापडला नाही, तेव्हा पण आले कुठून ते आजही आपल्याला सापडत नाही. आपण त्यांना रट्ट म्हणू नाही तर राष्ट्रिक म्हणू. पण ज्या वेळेला हा अरण्याचा प्रदेश ज्ञात झाला उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या लोकांना पण, त्यावेळेला तिथे येऊन लोकवस्ती वाढायला लागली हळूहळू. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून दोन्हीकडून महाराष्ट्रामध्ये वस्ती झाली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लोक आले, राहायला लागले तिथे. नंतर 3ऱ्या शतकापर्यंत आपण ज्याला म्हणू शकतो की एक लक्षात घेण्याजोगी किंवा लक्षणीय लोकवस्ती झाली तिथे. त्या लोकवस्तीची एक स्वतःची भाषा हळूहळू आकार घ्यायला लागली प्राकृत आणि संस्कृतमधून. ती भाषा आकार घ्यायला 12वे शतक उजडावं लागलं, मराठी भाषा. पण ती भाषा आकार घ्यायला सुरुवात झाली आणि त्या भाषेमध्ये नाव आलं महाराष्ट्र. त्या भागाला तो संस्कृतचा महाराण्याचा संस्कृत अपभ्रंश होता महाराष्ट्र आणि प्राकृत अपभ्रंश होता महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये राहतात ते राष्ट्रिक, महारट्टमध्ये राहतात ते रठ्ठ किंवा मरहट्टे. ही जी शास्त्रीय कसोटी आपण लावली, जशी आपण आईसलँडला लावली, मार्स ग्रहाला लावली, ऑस्ट्रेलियाला लावली, न्यूझीलंडला लावली, तरी शास्त्रीय कसोटी इथे लावता येण्यासारखी आणि पटण्यासारखी पण आहे. कारण याच्यामध्ये जे काही महान हा शब्द मागे लागला आहे तो अरण्यामुळेच लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या अरण्याचा शोध लागल्यानंतर उत्तर दक्षिणेकडच्या लोकांना वस्ती झाल्यानंतर इथे जे लोक राहायला आले त्यांना त्या अरण्याच्या नावावरून, महारण्याच्या नावावरून महाराष्ट्र, महाराष्ट्रावरून राष्ट्रिक, प्राकृतमध्ये महारण्याचं महारट्ट, महारट्टावरून मरहट्टे किंवा रट्ट असं त्या भूप्रदेशावरून ओळखलं जाऊ लागलं. म्हणून जर आपण इथे विचार केला तर आपल्याला एक गोष्ट इथे स्पष्ट दिसते किंवा एक गोष्ट आपल्याला कळते इथे की जी आपण विचारात घेतली तर, की महाराष्ट्र हे नाव आहे हे कुठल्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेलं नसून ते त्या अरण्याच्या विस्तारावरून पडलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र हे नाव ना महार जातीवरून पडलेलं आहे, ना मराठा जातीवरून पडलेलं आहे, ना ते राष्ट्रिक वंशावरून पडलेलं आहे, ना रट्ट वंशावरून पडलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो की हा भौगोलिक प्रदेश जो होता अरण्याचा त्याच्यावरून ते नाव पडलेलं आहे. मुळामध्ये जातीव्यवस्था हा आपल्या याचा विषयच नाही आहे आत्ताच्या व्हिडिओचा, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही की महाराष्ट्रामध्ये जाती कशा निर्माण झाल्या, कधी निर्माण झाल्या त्याच्याबद्दल. पण आपण असं म्हणू शकतो की मगाशी मी म्हटलं तसं की 3ऱ्या शतकापर्यंत लक्षणीय लोकवस्ती इथे झाली आणि प्राकृत आणि संस्कृतची सरमिसळ होऊन त्याची स्वतःची एक भाषा निर्माण व्हायला लागली. ही भाषा हळूहळू वाढायला लागली आणि जशी जशी भाषा 12व्या शतकापर्यंत वाढत वाढत पोहोचली तसं तसं प्राकृतचा प्रभाव कमी व्हायला लागला, संस्कृतचा प्रभाव वाढू लागला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाषेवर किंवा मराठी भाषेवर, यादव कालखंडामध्ये पण आपल्याला संस्कृतचा प्रभाव वाढलेला दिसून येतो मराठी भाषेवर. त्यामुळं मरहट्ट हे जे प्राकृतमधलं नाव होतं महाराष्ट्राबद्दल बोललं जाणारं किंवा वापरलं जाणारं ते हळूहळू मागं पडायला लागलं 12व्या शतकानंतर आणि महाराष्ट्र हे नाव 12व्या शतकानंतर हळूहळू पुढे जाऊन आपल्याला प्रचलित झालेलं दिसतं. आणि याच कारणामुळं मरहट्ट हे पूर्णपणे चलनातून बाद झालं आणि महाराष्ट्र हे पूर्णपणे वापरामध्ये आलं. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आला होता, 16वं शतक आलं होतं, एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की महाराष्ट्र धर्म हा शब्द एकनाथ महाराजांनी पण वापरल्याचे पुरावे आहेत. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी वापरला आहे
त्यानंतर सर्व तुकाराम महाराज वगैरे बाकीच्या संतांच्या व्याख्यानामध्ये तो शब्द कुठे प्रवचनामध्ये आला असेल नसेल, पण महाराष्ट्र धर्म ही संकल्पना किंवा महाराष्ट्र, आपण या प्रदेशामध्ये राहतो त्याचं नाव महाराष्ट्र आहे, हे 16व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजाच्या मनावर पूर्णपणे बिंबलेलं होतं. म्हणजे 12व्या शतकापासून प्राकृतची पिछेहाट सुरू व्हायला लागली आणि संस्कृतचा प्रभाव वाढू लागला मराठीवर. त्यामुळे मरहट्ट मागे पडलं आणि महाराष्ट्रातले लोक या प्रदेशाला महाराष्ट्र समजू लागले आणि स्वतःच्या धर्माला महाराष्ट्र धर्म समजू लागले. पण तरी पण मरहट्ट शब्द पूर्णपणे नाहीसा झाला नाही, जो या प्रदेशाबद्दल वापरला जात होता. तो मरहट्टा शब्द वापरणं हे परकीयांना सोपं होतं महाराष्ट्र शब्द वापरण्यापेक्षा. कारण एखादा तुम्ही तुर्कस्तानमधून आला असेल किंवा अरब देशातून आला असेल, इराणमधून आला असेल, महाराष्ट्र हा संस्कृतचा उच्चार करणं शुद्ध हे अवघड काम आहे. त्याच्यापेक्षा मरहट्टे म्हणणं त्यांच्यासाठी जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आपण बघतो की मुस्लिम जे आक्रमणकारी होते, ज्यांनी भारतावर राज्य केलं, किंवा मुघल असतील, अजून विजापूरचे सैनिक असतील, पठाण असतील अफगाणिस्तानातले, ते कधी महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणले नाहीत किंवा मराठ्यांना मराठे म्हणले नाहीत, ते मरहट्टे म्हणत असत. मरहट्टे म्हणणं त्यांना सोपं होतं. आणि दुसरं एक कारण आहे की मरहट्टा शब्द जिवंत राहिला कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव वाढला, तरी प्राकृत भाषा ही कुठं नाही कुठंतरी टिकूनच होती. म्हणजे आज आपण बघितलं तर जैन लिटरेचर जे आहे, जैन साहित्य जे आहे, बौद्ध साहित्य जे आहे, त्याच्यावर प्राकृतचा अजूनही प्रभाव आहे. त्यांचे जे प्राचीन ग्रंथ ते प्राकृतमध्ये, तेच आज आचरले जातात किंवा वाचले जातात आचरण करण्यासाठी. त्यामुळे प्राकृत भाषेतला हा शब्द वापरातून जरी बाद झाला तरी तो ग्रंथातून बाद झाला नाही किंवा जगातून बाद झाला नाही, तो अजून पण समांतर चालतच राहिलेला. पण एक राज्याचं नाव म्हणून, भूप्रदेशाचं नाव म्हणून महाराष्ट्र हे नाव अरण्याच्या विस्तारावरून त्याची उत्पत्ती झाली. त्याची व्युत्पत्ती पण महारण्य, महारण्याचं महारट्ट प्राकृतमध्ये आणि संस्कृतमध्ये महाराष्ट्र, अशी व्युत्पत्ती पण त्याची आपल्याला भौगोलिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या पण आपण सिद्ध करून सांगू शकतो. म्हणून मला व्यक्तिशः, माझं मत सांगत नाही मी, मला व्यक्तिशः पावा कानेंनी हे जे मत मांडलेलं आहे भौगोलिकदृष्ट्या की महारण्यावरून, हा देशाच्या विस्तारावरून, प्रदेशाच्या विस्तारावरून महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र पडलेलं आहे, हे मला जास्त योग्य वाटतं. मला काय योग्य वाटतं ते सांगितलं, कोणी काय मत मांडलं त्याच्यामध्ये. बाकी आपण सर्वच जण आपल्याला जे काही खरं वाटतं ते मानायला मोकळे आहोत. माझंच मन खरं माना किंवा मी आता तुम्हाला जो सांगतो आहे तोच तर्क खरा माना, अशी काही सक्ती नाही. कोणी कृपा करून तशी कमेंट करू नका की तुम्ही नवीन इतिहास सांगता म्हणून. आपण चर्चा करतो आहोत. कारण इथे काय आहे की आपल्या महाराष्ट्र देशामध्ये समस्या अशी आहे, हे आता हे बोलावं लागते त्याचं कारण आहे, महाराष्ट्र देशामध्ये आपल्या समस्या अशी आहे की बघता बघता आपला महाराष्ट्र महारण्यातून महाराष्ट्र झाला आपला, आणि आपण असंस्कृतचे संस्कृत झालो, सुसंस्कृत झालो लोक. त्यामुळं इथे सर्वजण आपण स्वतःला स्वयंभू ज्ञानेश्वर समजतो. कोणी किती पुरावे देऊन बोलतो किंवा तर्क देऊन बोलतो याने काही फरक पडत नाही. आपण प्रत्येकजण ज्ञानी आहोत इथे, दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही असं आपण ठरवलेलंच आहे. आणि परिस्थिती इतकी झालेली आहे भयानक इथे की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले असं म्हणण्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. म्हणजे एखादा माणूस तर्काने बोलत असेल, विचाराने बोलत असेल, पुराव्याने बोलत असेल, त्याचं ऐकतो कोण तेव्हा? नाव ज्ञानेश्वरांचं घ्यायचं, तुकाराम महाराजांचं घ्यायचं, पण ऐकायचं नाही समोरच्याचं काय. ही आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. त्यामुळं कृपा करून हा जो व्हिडिओ, हे जे 2 व्हिडिओ आपण बनवले, तो 2 व्हिडिओ आपण आपल्या विनंतीवरूनच बनवलेत सगळ्यांच्या, आपण म्हणता म्हणून. त्याच्यामध्ये आपण सर्व विचारवंत काय म्हणले त्याचा पहिल्या भागामध्ये विचार केला. दुसऱ्या भागामध्ये ते विचारवंत जे काही म्हणतात ते भौगोलिक शास्त्रीय कसोटीवर टिकतं का किंवा ऐतिहासिक कसोटीवर टिकतं का त्याचा विचार केला. त्यातला जो तर्क मला टिकतो असं वाटलं, त्या तर्काला मी सहमती दाखवलेली आहे. तो तर्क मी मांडलेला नाही, तो काने साहेबांनी मांडलेला. त्यामुळे कृपा करून कोणी परत असं म्हणू नका की तुम्ही नवीन इतिहास सांगतात म्हणून. इथे आपण कोणी नवीन इतिहास निर्माण करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इतिहास घडून गेलेला आहे, आता आपण तो बदलू शकत नाही. कोणी आपण आपल्या स्वतःचा इतिहास इथे सांगू शकत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण चुकीचे तर्क मांडायला लागलो, चुकीचे इतिहास सांगायला लागलो, जे तर्क टिकत नाहीत ऐतिहासिक आणि शास्त्रीय कसोटींवर, त्या तर्कांची बाजू घेऊन बोलायला लागलो आपल्या प्रादेशिक अस्मितेमुळं किंवा जातीय अस्मितेमुळं, तर आपलंच हासं होतं समाजामध्ये. याचा पण आपण थोडं भान ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे भान ठेवाल इथून पुढे ऐतिहासिक चर्चा करताना, जेणेकरून आपल्या सर्वांनाच मिळून आपला खरा इतिहास समजेल, जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाणारा. आणि समाजामध्ये पण थोडे जे काही वैचारिक दुरावा निर्माण होतो चुकीच्या तर्कांना मानल्यामुळं, तो वैचारिक दुरावा कमी व्हायला मदत होईल. तेवढं जरी या व्हिडिओ बनवल्यानं साध्य झालं
तरी महाराष्ट्र म्हणलं काय आणि महाराष्ट्र म्हणलं काय, महारण्य म्हणलं काय, काही फरक पडत नाही. एवढं जरी साध्य झालं की समाज एकसंध झाला तरी पुष्कळ आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंट करून सांगा. अजून एखादा विषय असेल किंवा अजून आपल्याकडे एखादा तर्क किंवा मांडणी काही असेल जी या व्हिडिओमध्ये आली नसेल तर ती पण तुम्ही मांडू शकता, सांगू शकता. नवीन गोष्टी शिकायला माझी नेहमीच तयारी असते. मला पण आवडेल अजून एखादा कोणी काही तर्क मांडला असेल महाराष्ट्राची उत्पत्ती कशी झाली त्याच्याबद्दल तर जाणून घ्यायला. जर अशा पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला ऐकायला आवडत असतील, अशा पद्धतीचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्याला ऐकायला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जॉईन बटन असतं, त्या जॉईन बटनवर क्लिक करा आणि जर आपल्याला शक्य असेल तर चॅनेलचे मेंबर व्हा आणि या चॅनेलला आपलं चॅनेल समजून अजून काही आपल्याला जर मदत करता आली किंवा काही आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे कौतीप्रमाणे थोडीफार खारीचा हातभार लावता आला तर मेंबर झाल्यानंतर आपण जे काही मेंबरशिप घ्याल त्यातून जे काही आपल्याला फंड्स उपलब्ध होतील तर अजून आपल्याला काही चांगली पुस्तकं वाचता येतील, विकत घेता येतील, त्याच्यावर अजून चर्चा करता येईल. जवळपास अजून 1,00,000 रुपयाची पुस्तकं मला विकत घ्यायची. तुम्हाला खरं सांगतो, मराठा जातीची उत्पत्ती हा जो आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्या एकेका पुस्तकाची किंमतच 8,000 रुपये आहे. तुम्ही जर इंटरनेटवर चेक केली तर ती पुस्तकं वाचल्याखेरीज आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही माहितीपूर्ण चॅनेलला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच फंडची गरज लागते. आपण सगळ्यांनी थोडा खारीचा वाटा उचलला मेंबरशिप घेऊन तर आपण अजून चांगले व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनेलला भेट दिली असेल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ ऐकत असाल तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. जर हे विषय आपल्याला पटले असतील, समाजामध्ये विषय जाणं गरजेचं असं आपल्याला वाटत असेल तर आवर्जून व्हिडिओ शेअर करा. उद्या आपण भेटूयात एका नवीन विषयाच्या संदर्भामध्ये. तो विषय आहे की इचलकरंजी संस्थांचा इतिहास. म्हणजे बऱ्याच मित्रांनी मला अशी विनंती केली होती की तुम्ही या घराण्याचा इतिहास सांगा, त्या घराण्याचा इतिहास सांगा, या संस्थानाचा इतिहास सांगा. समस्या अशी आहे की तो इतिहास सांगायचा कोणाच्या बळावर, कुठल्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक किंवा कुठलं संशोधन ग्राह्य धरून तो इतिहास सांगायचा का स्वतःच संशोधन करायचं. स्वतःच संशोधन करायचं म्हटलं तर त्याला वर्षानुवर्ष लागतील. त्यामुळे पुस्तक मिळत नव्हतं ज्या पुस्तकाच्या बळावर तो इतिहास सांगता येईल. पण असं एक पुस्तक मला वासुदेवशास्त्री खरेंचं मिळालेलं आहे. वासुदेवशास्त्री खरेंचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ आवर्जून पहा. वासुदेवशास्त्री खरेंनी पुस्तक लिहिलं आहे तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो. एवढे त्यांचे ऐतिहासिक क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे. त्यामुळे इचलकरंजी संस्थांचा इतिहास आपण पुढच्या भागापासून एक नवीन मालिका चालू करतो आहोत. पुढच्या व्हिडिओपासून त्यातला पहिला भाग जो आहे प्रस्तावनेचा, त्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र, जगदंबा.